अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या 17 लाख शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। एकूण 26,758 कोटी रुपयांच्या कर्जावर ही पुनर्रचना लागू होणार आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे। सर्व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। DAP खताच्या किमती वाढणार। केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अमोनियम फॉस्फेट आणि नायट्रो फॉस्फेटवरील असणारी आयात शुल्क माफी सवलत केंद्राने आता मागे घेतली असून त्याद्वारे DAP आणि संयुक्त खताच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे। बाजारात तुरीचा दर प्रति क्विंटल 8,500 पार। शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुरीचा दर 7,500 ते 8,500 रुपयापर्यंत मिळत असल्याने तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडल्याच्या मार्गावर आहे। लाडक्या बहिणींना 3 हप्ते एकत्रच मिळणार। 4,500 रुपये बहिणींच्या खात्यात होणार जमा। ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेले 3 महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना आता एकत्र मिळणार आहे। सरकारकडून 2.5 कोटी आधार कार्ड केले बंद। केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांची लोकसभेमध्ये माहिती। आधार ओळखपत्राचा गैरवापर रोखण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय। फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याच्या झळा वाढणार। पारा पोहोचला 34 अंशावर। आता वातावरणामध्ये झालेला बदल, थंडीचा जोर ओसरल्याने आता फेब्रुवारीमध्ये थंडी पूर्णपणे गायब असल्याचे चित्र दिसत आहे। शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार। विहिरींचे प्रस्ताव मागविणार। 1.5 वर्षापूर्वी रोजगार हमी योजनेअंतर्गत म्हणजेच नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी 5 लाखांचे रोखलेले अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। काकडीवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव। यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर काकडीची लागवड केली असून सध्या काकडीचे पीक चांगलेच भरलेले असताना येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत। कमी दराने विक्री झालेल्या कांद्याला 500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या, यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी। सध्या कांद्यासह सर्व शेतमाल कवडीमोल दराने शेतकऱ्यांना विकावे लागत असल्याने शेतकरी आले आर्थिक अडचणीत। तब्बल 3 वर्षानंतर सोयाबीनचा दर 6,000 रुपयापर्यंत। हमीभाव केंद्र झाली बंद। काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयाबीनचा दर 5,000 ते 5,900 रुपयापर्यंत दर मिळाला आहे। 10 रुपयामध्ये मेथीच्या 3 जुड्या तर टोपलीभर वांगे। भाजीपाल्यांच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला। गुटखा बंदीसाठी कायदा करणार, आता थेट मकोका लागणार। सरकारचे आक्रमक पाऊल। महाराष्ट्रामध्ये आता गुजरातच्या धर्तीवर स्वतंत्र कायदा होणार आहे। राज्यामध्ये गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर शासनबंदी आणणार। बारामतीतील विमान दुर्घटनेचा तपास सुरू। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघाती मृत्यू प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली असून यावर राजकारण करणे चुकीचे आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। लाडकी बहीण योजना, चक्क पुरुषांनी लाटले पैसे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडीस आले असून अशी माहिती महिला व बालविकास विभागाने दिली। 25 कारखान्यांकडून 83 लाख मेटन ऊसाचे गाळप। मराठवाडा विभागामध्ये 65,13,000 क्विंटल साखर उत्पादन होणार आहे। संसदेच्या पायऱ्यावर काँग्रेसचे आंदोलन। पंतप्रधानाविरोधामध्ये घोषणाबाजी। राहुल गांधींनी झळकावले नवरंगे यांचे पुस्तक। खानदेशात कलिंगडला जागेवर मिळत आहे 20 ते 22 रुपयांचा दर। आवक अल्प। प्रतिकूल हवामानाचा शेतकऱ्यांना बसला फटका। खानदेशामध्ये नोव्हेंबरमध्ये पाऊस बरसला असून थंडी वाढली, याचा परिणाम पिकांना बसला आहे। 9 दिवसामध्ये 450 क्विंटलवर रेशीम कोशांची झाली आवक। बीड बाजार समितीमध्ये 800 रुपये प्रति किलोचा मिळत आहे रेशीम कोशाला दर। गेल्या 10 वर्षात 93,000 शाळा बंद पडल्या। शिक्षण राज्यमंत्र्यांची लोकसभेमध्ये दिली माहिती। शाळा बंद होण्यामागे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्य आघाडीवर आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षण आले धोक्यात। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे।
राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पीएम किसानच्या योजनेमध्ये 6,000 रुपयेच कायम. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान योजनेमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. देवगडमध्ये हापूस आंबा हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर. प्रति डझनला 4,500 ते 5,000 रुपये आंब्याला मिळत आहे दर. अकोटमध्ये कापूस आणि तुरीच्या दरात आली जोरदार तेजी. अकोला बाजार समितीमध्ये कापूस 8,500 तर तुरीला कमाल दर 8,900 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. अहिल्यानगरला सोयाबीनचा दर गेला 5,000 रुपयांच्या पार. सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मिळत आहे थोडाफार दिलासा. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पीक पाहणी सहाय्यकांचा जीव लागला टांगणीला. ना विमा ना मोबदला. रब्बी हंगामातील ई पीक पाहणी प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी एका सहाय्यकांची निवड करण्यात आली आहे. हमीभावापेक्षा तुरीला खुल्या बाजारामध्ये मिळत आहे अधिक दर. त्यामुळे केंद्राच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. आजच्या ठळक बातम्या इथे संपल्या आहे. तुम्हाला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.